वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना। 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 पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना। पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना। पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना। पार्वतीच्या नंदना गजानना रे गजानना। गजानना ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी। मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगे भारत्याचा। किंवा पुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे। आवाज थोडासा कडक दादा। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे नमूद करतात विश्वाच्या मालकावर संतांचं कर्ज आहे। हे द्वारकाबाई काऊन बोलती माय? माझं बंद करतो माईक देतो तू याकडे तू बोल। विडाला प्राप्त प्रसंगी निवडलेल्या अभंगाद्वारे मालक नमूद करतात विश्वाच्या मालकावर जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा या विश्व मालकावर जगाच्या बापावर संतांचं कर्ज आहे। पाचशे हत्ती सांभाळता येतात पण 2 शेळ्या नाहीत सांभाळता। विठाला विठाला निसर्गाचा नियम येतो याच्यात काही दुःख मानलं नाही पाहिजे। निसर्गाचा नियम येतो। शेगावच्या हत्तीच्या सोंडीत जर तांब्या द्याला गजानन बाबाच्या हत्तीच्या सोंडीत तांब्या द्याला तर ते तुळशीला पाणी घालीन। पण तुळस जर वृंदावनाच्या ती शेपुडी जर वृंदावनाच्या जवळून गेलीत की शेंडा झाली ती। विडाला संतांचं कर्ज आहे। तात्विक सात्विक लोकांनी मान्य केलं। का मान्य केलं? सांगणारी व्यक्ती पैठणचे मालक येतं। पुरावा हा दमदार लोकांचा मानला जातो। मग क्षेत्र कुठलंही असू द्या, व्यापार असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, अध्यात्म असेल, बचर बचर बोलणाऱ्यांचा पुरावा मान्य नसतो। दमदार लोकांच्या पुराव्याला किंमत असती। संतांचा देवावर कर्ज आहे हा पुरावा पैठणच्या मालकांचा आहे। मालकांचा दर्जा किती मोठा आहे माहिती आहे का? आपल्याकडे 4-2 कोटी रुपये ज्याच्याकडे त्याला लोक मोठं म्हणतात। एखाद्याकडे एखादं पद असलं की लोक त्याला मोठं म्हणतात।
आपल्याकडे किती जरी मोठं पद असेल, किती जरी पैसे असतील, किंवा किती जरी श्लोक पाठ असतील, पुराण पाठ असतील, ओया पाठ असतील, अभंग पाठ असतील, पण काही ठराविक लोक दर्जेदार ठरलेली आहेत. त्याच्यापैकी शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आपल्याकडे किती पैसे असल्यावर पैठणचा पंढरीतला मालक आपलं काम करील? असे तर लय लोळायलेत. रावणाचं केलं नाही तर तुमचं आमचं करतो का? 10-5 कोटी ऋण 100-200 कोटीवाल्याचं, 1000-500 कोटीवाल्याला तर पुसत तर नाही. त्याच्या स्वप्नात जात नाही. स्वप्नात ज्याची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. एक चौकट. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. अशा 7 कोटी चौकटी ज्याच्याकडे सोन्याच्या होत्या, त्याच्या स्वप्नात नाही पंढरपुरातला मालक. 1000-500 कोटीवाल्यांवर फाटून घ्यायचं नाही. आपण तर बसतच नाहीत त्याच्यात. विठाला राजे हो, पैठणच्या मालकाकडे बार्त्रिक 36 वर्ष जगाचा मालक धोत्र धुण्यासाठी होता. वस्त्र गंगा तीरी धुतसे, वस्त्र गंगा तीरी धुतसे, वस्त्र गंगा तीरी धुतसे, वस्त्र गंगा तीरी धुतसे, त्या चंदन बार्त्रिक 36 वर्ष पंढरपुरातला मालक पैठणच्या मालकांचे कपडे धुवायला होता. मोजता येईल दर्जा. ब्रह्मदेवाकडे तराजू असेल का पैठणच्या मालकांचं भक्तीचं वजन करण्यासाठी? नाही. इतकं टोक होतं. याच्या पलीकडे सांगू का? विश्वाचं आराध्य दैवते भगवान गणेश भगवान. शास्त्री महाराज जर तुम्ही म्हणले, संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा पूर्ण मंडळ जर म्हणलं, उद्या सकाळी बाळू महाराजाला लाईन मध्ये उभं करायचे माणसं रांगेला लावण्यासाठी. शेवाय देवाची, याच्यात काय वावग आहे? तरी पण मिरच्या लागत्यान बाळूला. म्हणजे माझ्यावर घेतल्यावर तुमची लय खसफस म्हणजे तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्यावर कळतंय तुम्ही किती किती ठिकाणचं पाणी पिलंय. विठाला आमच्यावर घेतलं की यायला वाटतं हे बावणीच येत. सुपारी इतका, तिळा इतका, हरभऱ्या इतका का होत नाही. प्रत्येकाचा युग दुःख होतो. अरे वा, मी काल कीर्तन केलंय आणि मला विश्वस्त म्हणते दात माणसं रांगेला, दर्शन रांगेत तुम्ही भरा आणि लोक रांगेला लावा. अरे बाळू, देवाच्या दर्शनाची लोक लावायची तुला, तरी जरासं कुठंतरी असं दुखन. बार्त्रिक 36 वर्ष पंढरपुरातला मालक वॉचमन झालाय. दत्त चोपदारी करीतसे, दत्त चोपदारी करीतसे, दत्त चोपदारी करीतसे, रामने देव राबे रामने देव राबे रामने देव राबे रामने देव राबे दत्त चोपदारी करीतसे, दत्त चोपदारी करीतसे, दत्त चोपदारी करीत. सज्जनांनो, बार्त्रिक 36 वर्ष रिकाम्या वेळात दरुजा सांभाळला. द्वारपाल झाले प्रभू, वॉचमन झाले वॉचमन. कोणाला देव म्हणतात? इथं समोरचे उभे आणि मी सुद्धा. गिरगावच्या बाळूला आता घरी जाऊ द्यायचं का न जाऊ द्यायचं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो 36 वर्ष वॉचमनकी करतोय, कपडे धुतोय. काय अधिकार असेल पैठणच्या मालकांचा? आणि त्या मालकांचे उद्गार आहेत,
की संतांचं देवावर कर्ज आहे. सात्विक लोकांनी विचार केला, सदाचारी पुण्यशील पावन माणसं शक्यतो 0 मिनिटात आक्षेप घेत नाहीत. हे भंगिरी भुंगिरी असतात का ज्याला कवडीची अक्कल नाही तेच हिचकित ते म्हणलेच कस काय असं. तुला काय अक्कल आहे सुंबळ्या? तुला परवाच्या दिवशी बायकून रट्टी दिली तू काय करायचे त्याच्या काड्या करू तू. इतका नालायकपणा, इतका गरम तू. समुद्र समुद्र असतो, वडा वडा असतो. पाऊस सुरू झाला आणि उताराचं पाणी खड्ड्यात आलं की वड्याला पूर येतो. आणि पाऊस बंद झाला की 1-2 महिन्यात छापी भिजवायला पाणी नाही वड्यात. छापी कळती का? हे चिलमीवाल्याला माहित असती. तुम्हाला काय माहित आहे? चिलमीच्या खालून धुडकं लावते तिला छापी म्हणतात. तरी ते वडे हुट 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 करतात. समुद्र समुद्र असतो. सात्विक लोकांनी विचार केला, नाथबाबा सांगतात त्या अर्थी ब्रह्मांडाच्या मालकावर संतांचं कर्ज आहे. पण मधातले होते काही पानशेट ह्या आग्या मावळाच्या माश्या. हे म्हणल्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं असं कसं काय म्हणणं आहे? संत तर देवाचं भजन करतात, संत तर काशीतल्या मालकांचं भजन करतात, संत तर गणेश बाप्पांचं भजन करतात, संत तर जगदंबेचं भजन करतात. मग संतांपेक्षाही देव मोठे आहेत ना. मग मोठी माणसं लहान्यांकडनं कर्ज कसे घेतील? अशी चारवाकाची शंका होती. चारवाक कोणाला म्हणायचं? चारवाक आपल्यात राहून आपली वाभाडे काढतात, या भंगिऱ्याला चारवाक म्हणतात. त्या चारवाकांचा प्रश्न पैठणच्या मालकांना आहे, महाराज एक शंका आहे आमची की संतांचं कर्ज देवावर कसं शक्य आहे? महाराजांनी सांगितलं, मला एकट्याला विचारण्याऐवजी 18 संतांचा मेळा भरवा. ते सर्व 18 संत आमंत्रित करा आणि सर्व संतांच्या सानिध्यात तुमचा प्रश्न मांडा. हे सर्व संत सांगतील की काय अवस्था आहे. तर चारवाकांनी सर्व संत एकत्रित केली आणि सगळ्यांच्या समोर चारवाक उभे राहिले. कधी कधी काय होतं माहित असतं का? शहाण्याला मूर्खाच्या नादीत थोडा वेळ लागावंच लागते. त्याचं म्हणणं ऐकावंच लागतं, नाही तर मूर्खाच्या लाऊडस्पीकरची लाईटच जात नसती. रातच्या त्याचे स्पीकर चालून दिवसा त्याचे स्पीकर चालू. हे नाही म्हणालो मी, मूर्खाचे म्हणतोय मी, अंगाव घेऊ नका. ते कधी बोंबलत असतात. म्हणून या नालायक लोकांना वेळीच चाप बसावा याच्याकरता संतांनी त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम तदनंतरे. मूर्खाला आधी नमस्कार करावा लागतो, त्याला मोठा गुगू येत असतो. सज्जन माणसाला जर रामराम घालायचे म्हणलं ती गडबडीत असतील, त्यांच्या मागे व्याप असेल, काही काम असेल, नसेल घातला. पण मूर्खाला त्याला का आता मी दिसायलो का, तो का माणूस राहिला का, मग काय भूत झाला का? नाही आता ते का पहिल्यासारखे राहिले का, शेपटी आल्या त्याला. मूर्ख असे सारखं ओरडत असतात. म्हणून त्यांच्यासाठी काही वेळ द्यावाच लागतो, ते काढायचा थोडासा वेळ. संतांनी सुद्धा विचार केला, आपण यांचे म्हणणं ऐकून घ्यावा. आणि एक एक संत सांगत होते, तुम्हाला काय वाटतंय आमचं कर्ज नाही? अरे ब्रह्मांडाचा मालक आमच्यामुळे मोठा झालाय. आमुचिया भावे तुझ देवपण, हे का विसरोनी राहिलाशी. देवा तुला देव पण आले ना, ते आमच्यामुळे आले. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने. अहो विश्वातला मालक हा संतांनीच आपल्याला दाखवलाय. एक सोपा मुद्दा सांगू का? नुसतं देवावर कर्ज नाही तर पृथ्वीवर जितके देश असलेल्या प्रत्येक या भूखंडावर संतांचं कर्ज आहे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, निवृत्तीदादा, सोपन काका, मीराबाई, जनाबाई, सखुबाई, मुक्ताबाई ही संत जर जन्माला आली नसती तर आपल्यात उसातल्या डुकरात काही फरक राहिला नसता. आपण माणसं म्हणून जर जगत असतो, माणसं म्हणून, तर ह्या संतांचे कर्ज आहे, त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. देव तर फार लांबची गोष्ट आहे. एका माणसाकडे हजारो कोटीची प्रॉपर्टी होती पण समाधान नाही, पोट्टबुट हरपून येत होतं. ज्याच्याकडे हजारो कोटीची प्रॉपर्टी, त्याचं पोरग जर बुट हरपून येत असेल तर त्याला समाधान आहे का? दादा महाराज समाधान आहे त्याला? नाही समाधान नाही. पण पैशान समाधान भेटत असतं का?
किती दाखवायचे कुंटलन ज्याच्याकडे पैसे त्याला कवडीचं सुख नाही. त्याचे बंडलावर बंडलं टेकले तर घर होतील पण कवडीचं सुख नाही. रात्रंदिवस झोप नाही. पैशानं सुख भेटत नाही. सुख फक्त ठराविक लोकांकडे, ते संतांकडे. अहो देवाकडे पण सुख नव्हतं. मनवोनी सेवा करी त्यांची, सेवा करी मनवून सेवा करी त्यांची. ताचे सुख झाले आ देवा, ताचे सुख झाले आ देवा, ताचे सुख झाले आ देवा, ताचे सुख झाले आ. मनवून सेवा करी त्यांची, मनवून सेवा करी त्यांची, मनवून करी त्यांची. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. अहो देवाला पण सुख देणं हे संतांकडेच काम आहे, किंवा संतांकडे तो साठा आहे, किंवा संतांचीच योग्यता आहे. त्यांचाच अधिकार आहे देवाला सुख देण्याचा. आपण ज्यानं सृष्टी निर्माण केली, या सृष्टीतल्या झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. देखवी ऐकवी एक नारायण. तुम्ही माझ्याकडे बघता, मी तुमच्याकडे बघतो. विचाराची देवाणघेवाण ही सर्व दळणवळण क्रिया ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्याला सुद्धा सुख या संतांनी दिले. सामान्य कर्ज आहे. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. किती 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 सुख दिले. या कर्तव्याचं कर्ज विश्वाच्या मालकावर आहे. आणि ते उतरण्यासाठी, ते कर्जाचा भार उतरण्यासाठी त्याला पेलवत नाही ते कर्ज. म्हणून संतांच्या घरी नाचतोय. नाचतो याचा अर्थ घुंगर बांधून नाही. संतांची पडलेली कामं न सांगता करी सर्व काम. जी आवश्यक काम आहेत, अत्यंत आता शीघ्र काम आहेत, ही न सांगता जगाचा मालक ते काम करतो. इति नाम नाचणे. साकडे पडोने दी काही व्यथा. साकडे म्हणजे संकट, कोढ, हे कसल्याही प्रकारचे. आपणची माथा स्वतःच्या अंगावर ते ओढून घेते. एका जनार्दनी संत, धनी नाही, एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वेळेला देहूतल्या मालकांकडे एक द्रव्य सुपूर्द केलं, द्रव्य सुपूर्द केलं, तर तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, राजे नकोय, विश्वाचा कारभार चालवण्यासाठी, गोरगरीब रयतेचा कारभार चालवण्यासाठी तुम्ही हे द्रव्य खर्च करा. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा थोडासा नरोष झाला. का म्हणे, देहूतल्या मालकांनी तुकोबारायांनी का आपल्या द्रव्याचा स्वीकार केला नसावा. थोडासा डोळा उंच केला आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायला एक म्हणतात, महाराज मी या प्रांताचा राजा आहे, माझं तुमच्यावर अतूट प्रेम आहे, मला तुम्ही ज्या ज्या वेळेला दिसताल त्या त्या वेळेला मी तुमचं दर्शन घेतो, मावळात तुमची कीर्तनं सुद्धा ऐकतोय, मला तुम्ही फार आवडतात, माझ्या अंतकरणापेक्षा तुम्ही मला जास्त आवडतात, मी या प्रांतातला राजा आहे. या अनुषंगानं तुमच्या काही भौतिक परिस्थितीमध्ये जे काही खालावलेलं ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला हे द्रव्य सुपूर्द करतोय. तर महाराजांच्या मुखारविंदातून वाक्य पडलंय, तुम्ही इथले राजे असाल, आम्ही त्रिभुवनीचे राजे आहोत. ती त्रिभुवनी आम्ही वैकुंठीचे आपण पास लावली का नाही पाहिली पाहिजे. गोड गोड छान पुरावा देणार. आम्ही त्रिभुवनीचे राजे आहेत. आणि म्हणून
एका जनार्दनी दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी. या तिन्ही भुवनामध्ये संत मुकुटमणी आहेत. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. मागच्यांना उठून जायचं असेल तरी चालतंय. आता कीर्तन झालं असं गृहीत धरू. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली मला वाटते 50च्या वरची परंपरा आहे ना, 57 वर्षाची परंपरा. भगवान विघ्नहर बाप्पा मंगलमूर्ती राजुरेश्वर भगवंताच्या कृपा प्रसादाने, आशीर्वादाने, त्यांच्या अधिष्ठानाने पवित्र असणाऱ्या या स्थानावर चालत असलेला नामयज्ञ, ज्ञानयज्ञ आणि अन्नदानाचा यज्ञ, हे तिन्ही यज्ञ ज्यांच्या अधिष्ठानाने पुनीत असणाऱ्या या पवित्र भूमीवर चालतात, अशा त्यांच्या चरणी त्रिवार साष्टांग दंडवत. ओंकार महाराज असतील मृदंगाचार्य, त्या महाराष्ट्राच्या मातीला लावलेलं कमी वयातलं तात्विक मृदंग क्षेत्रातलं रत्न, तोडीस तोड आदरणीय हरिभक्तीपरायण उमेश महाराज, चंद्र सूर्यासारखे दोघे एकमेकासारखे महाराष्ट्राला लाभलेली बुलंदतू, त्यांनाही प्रणाम. आदरणीय काका महाराज असतील, त्यांच्या बाजूचे लक्ष्मण महाराज असतील, त्यांचे चिलियाबाळ महाराज असतील, मुरलीधर महाराज असतील, दादा महाराज पाटील असतील, सुदाम महाराज असतील. या कार्यक्रमाला लाभलेलं एक नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय विष्णूजी महाराज सास्ते असतील, ज्यांची साऊंड सिस्टीम यादे सोमनाथ महाराज असतील. तारखेच्या संदर्भात विश्वस्तांच्या वतीने, महाराज तुमच्या सुद्धा वतीने मला जे संपर्क करत होते सोमनाथ महाराज भिवाळे, त्यांची साऊंड सिस्टीम सुद्धा आहे, त्यांनाही धन्यवाद. दोन्ही चोपदार असतील. उपस्थित ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना करणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतना करत तुम्ही या ठिकाणी हजर झालात. तुम्हा श्रोत्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो. आणि भगवान विघ्नहर बाप्पांच्या जन्मप्रसंगानिमित्त चालत असलेला हा सोहळा, या सोहळ्यात माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी छोट्याशा गिरगावकराला इथे कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं सुद्धा महत् भाग्य. धरणी नागरेश्वर सोबत आले, त्यांनाही धन्यवाद. त्यांचे प्रदीपजी महाराज काळे, ते कथेमध्ये बऱ्यापैकी चित्रीकरण सादर करतात, ज्याला आपण प्रचलित भाषेमध्ये झाकी म्हणता. ते त्यांचं चांगल्या प्रतीचं काम आहे. छोट्या छोट्या लेकरांना उद्या राम कळावं, लक्ष्मणजी कळावं, कृष्ण परमात्मा कळावे, भगवान शिवजी कळावे, असे प्रत्येक बऱ्यापैकी ती पात्र रंगवतात. त्यांना सुद्धा धन्यवाद. उपस्थित दोन्ही चोपदार असतील. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला. या संतांचं कर्ज विश्वाच्या मालकावर. जगाच्या मालकाचा हा अनुषंग आहे. मोठी माणसं फुकट घेत नसतात. सात्विक माणसं, शहाणी माणसं, चतुर माणसं दुसऱ्याचं फुकट खात नसतात. देव हुशारे कशाहून समजायचं? देव चतुर जाणोनी अंतर्वर्तत शिकेवा. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुर आहे, हुशार आहे, सात्विक आहे. त्याच्यामुळे ही अधिकारी माणसं शक्यतो कोणाचं फुकट काही घेत नसतात. देवाच्या लक्षात आलं, संतांनी एवढा कर्माचा व्यासंग मोठा ठेवलाय, या कर्तव्याच्या निष्ठेच्या प्रक्रियेतली व्याप्तता एवढा मोठा बोज झालाय, त्या बोजानं विश्वाच्या मालकाची मान वाकलेली आहे. हा कसा उतरायचा आहे म्हणून त्यांच्याकडे नाचतोय याचा अर्थ त्यांची पडलेली कामं करतोय. मग संतांचं कर्ज आहे, त्या संतांची जात पाहत नाही, त्यांचं वैभव पाहत नाही, काही नाही, त्यांचं गाव पाहत नाही, ते घरात दारात पाहत नाहीत, फक्त ती अधिकाराची बघतात. आणि मग जगाचा मालक त्यांच्याकडे नाचतोय. मुद्द्यावर येतो. या इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी एका साधूकडे
एका वारकऱ्याकडं त्याचा व्यवसाय होता, उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी. पोटासाठी धंदा करणं अत्यंत गरजेचे. हरी का नाम पेट का धंदा न करे ओ मूर्खांदा. लग्न केलंच न तो काम करी जाय आणि रिकाम्या वेळात भजन करी जाय. काम बंद करून भजन करणाऱ्याला एकाही संतांनी मानलं नाही. उसाला दारे धरायचं सोडून जर भजनात आला असेल तर त्याला मान्यता दिली नाही. गहू कापायचा सोडून भजनात आला असेल तर त्याला मान्यता दिली नाही. उलट मान्यता दिली कामामध्ये कामामध्ये म्हणा राम राम काही म्हणा जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. आपलं काम करून जो रिकामा वेळ आहे त्याच्यात भजन करायचं. मुलाची आई स्वयंपाक करू लागली. बरोबर 8:30 वाजता दारामध्ये ऑटो लक्झरी त्या मुलाला शाळेतली गाडी येते. लवकर लवकर पोळ्या लाटीत होती. गॅसच्या एका तोंडावर भाजी हलवत होती. त्या मुलाची आई जर एकीकडे पोळ्या टाकीत असेल एकीकडे भाजी करत असेल तर मुलाच्या आजीनं थोडंसं लाजलं पाहिजे. तिनं थोडीशी सांभाळली पाहिजे. रिकामी जागा काय म्हणायचं ते घरी गेलो म्हणा. थोडीशी त्या मुलाची आई जर स्वयंपाक करीत असेल तर आजीनं त्या मुलाचं दप्तर भरलं पाहिजे. त्याची पेन्सिल आठवण करून द्यावा, त्याचा डब्बा भरावा. पण मुद्दाम त्याची आई स्वयंपाक करताना ही तुळशी येडे घाली ती. रोज 2-3च घालती. आज 5-50 घातले. पोराची पेन्सिल घरी विचारली ते आलं नुसताच कोरा पेपर घेऊन. आजी पेपर कोराच. जीवनभर कोरच राहिलं. 22 वर्षाचं झाल्या म्हणले महाराज काय बाई मोहना तू इतकं साला एक संपन्न नाही. मी म्हणलं बाई इतक्या काहीच नाही, अजून 4-2 वर्षाला तू अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. महाराज असं कस म्हणाले तुम्ही महाराज आहेत. मी म्हणलं तो गुन्हाच तसा केलास ना. त्याची आई स्वयंपाक करताना तू तुळशी येडे घालू लागली ना. तो इति कर्तव्य होतं त्याचं दप्तर भरून देणं, त्याचा डबा भरून देणं. आणि तो गेल्यावर तू 50 ग्रंथ वाचव ना. हे आपण चुका करतो ना. आपल्याला परमार्थ कशात याचाच मिळ लागत नाही ना. सगळ्यात मोठं देवावर कर्ज व्हायचं जर साधन कोणतं असेल तर मायबापाची सेवा. जो आपल्या आईवडिलाची सेवा करतो, जो आईवडिलाचं दर्शन घेतो त्याला भारतातल्या एकाही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. माय बाप केवळ शपक असला तरी नागपूर प्रतीतला अभंग आहे. गाणे म्हणणाऱ्यापेक्षा कितीतरी चांगला आहे. विठाला याच्याकरता शहानिशा केली. माणसं वकील नाहीत पण कार्य करण्यात 1 नंबरचे येत. दुसऱ्यांनी बोट घालावं याच्याकरता शिद्र ठेवायचं नाही. विठाला आई वडिलाचं जो 3दा दर्शन घेतो का, वाक्य नीट ऐका गिरगावकराचं. जो दिवसात आई वडिलाचं 3दा दर्शन घेतो, महाराजाच्या नाही भारतातल्या एकाही देवाच्या पाया पडायची गरज नाही. तुका म्हणे माय बाप देवाचे स्वरूप, देवाचे स्वरूप, देवाचे स्वरूप. तुका म्हणे माय बाप देवाची स्वरूप, देवाची
पक्वात किती वाजीला, गायन किती सुंदर केलं बाळा, कीर्तन किती चांगलं सांगलं, त्याच्यापेक्षा मायबापाला किती मानतो हे सांग. मायबापाला मानित नसल तर यमाला प्रश्न पडलाय, याच्यासाठी कोणता नरक तयार करावा. विठाला आई वडिलांची सेवा करणारा त्याचं कर्ज विटेवरच्या मालकाच्या डोक्यावर आहे. आवाज दिला पुंडलिका, बोललंच नाही, बोललंच नाही. पुन्हा आवाज दिला पुंडलिका, बोललंच नाही. आवाज द्याले देव, जगाचा बाप आवाज देतोय सर, जगाचा बाप. काही काही माणसाला पैशावाल्यानं खांद्यावर हात टाकला ते म्हणतात बापा साहेबांनी माझ्या खांद्यावर हात टाकला. सुंबळ्या तुला वाजिण्यासाठी टाकलाय. आणि एवढा काय सांगायला तू साहेबांनी खांद्यावर हात टाकला तुया. त्याला त्याच आयुष्य किती आहे त्याला मिळ नाही, तू काय त्याच्यात फुगतू. मोठ्याल्या झाडाच्या लय नादी लागलं नाही पाहिजे. मोठ्या झाडाखाली सोयाबीन वाळत नाही पण शेंग लागतच नाही. मोठाली झाडं बारकाल्या झाडाला मोठं होऊच देत नाही, म्हणून लय पानचटपणा डोक्यातला काढून टाका. मोठ्याने खांद्यावर हात टाकला ना, त्यानं दाबायसाठीच टाकला, इतकं ध्यानात तोच. विठाला कोणाला मोठं म्हणायचंय, तुम्हाला आणि मला कोण्या दिवशी मळ्यात फुकायचंय. हे ज्याच्या हातात हे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो जगाचा बाप दोनदा बोललाय तरी पठ्ठ्यान पाहिलंच नाही. माग तर बघितलंच नाही, पण ओ सुद्धा म्हणला नाही, काय सुद्धा म्हणला नाही. तिसऱ्यांदा आवाज दिला पुंडलिका, हृदय भरून आलत. पुंडलिका प्रभू मला जरा वेळ नाही, थांबा. आणि मागे एक वीट फेकली, भिरकाविली वीट. अजून उभा आहे. आपण इतकंच म्हणतो आरतीत, योगे 28 युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाये दिश दिव्य शोभा. आपल्याला 4-5 युग माहिती. किती कथा चालू आहेत, किती पुराण चालू आहेत, किती कीर्तन चालू आहेत, किती व्याख्यानं चालू आहेत, पण 4-5 युगाच्या पलीकडे अजून कोणाला त्याचा मेळच लागला नाही. म्हणजे शंका येते हे सांगितलेले खोटे आहेत का काय. 28 युगापासून उभा. मी बी राहू देतो, गुत थोडंच घेतलंय. कारण सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर दादा पाटील रिॲक्शन येत असते. हो नाही ते पुन्हा म्हणायचे तुलाही माहित नाही. इतके वा वा वा, हे तुम्ही काही साधे माणसं आहेत का. तुमच्यात आग्या मोळाच्या माशात काही फरक नाही. ज्यानं धुपन आणलं त्याला कांदा काढू देतात आणि रिकाम्या जाणाऱ्याला मंड असतात. तुम्ही असंही म्हणायला बसले विठाला आई वडिलांची केलेल्या सेवेचं पुण्य. पुण्यग्रायाकडे यज्ञाचं पुण्य नाही, तपाचं पुण्य नाही, जपाचं पुण्य नाही, दातृत्वाचं पुण्य नाही. भाकरीचा मेळ नव्हता, दान काय करील. संध्याकाळचा ठिकाणा नाही, काय दान करील. तपाचं नाही, जपाचं नाही, कुठली साधना नाही, एकच साधना आई वडिलांची सेवा. आणि या सेवेचं कर्ज जगाच्या मालकाच्या डोक्यावर कसं उतरलं माहितीये का. त्यानं सांगितलं देवा याच्यावर उभं राहा, अजून म्हणलात नाही उतरा, अजून म्हणलात नाही उतरा, म्हणलात नाही. बायकोला सांगितलं ए पाणी घे ग. तीन पाण्याचा ग्लास आणला. हा नवऱ्याला म्हणले हा, ते मोबाईलच बोलू लागलं. बर ठोला इकून तिकून मोबाईल तर कोणाला चॅटिंग करू लागलं काय माहित. थांब थांब वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि त्याला शुभेच्छा देऊ लागलं. हा याला बायको मोजीत नाही, त्याला याला शुभेच्छा द्यायला याचं काय भलं होणार आहे. तिने गिलास आपतीला प्याचत प्या नाही तर निघाले. कोण बायको. बायको जिच्या सोबत 7 फेरे मारलेत का ती 10 मिनिटं ग्लास घेऊन उभा राहणार नाही. बायको धर्मानो रागेन भयंती सप्तपदी याना भय याने जायस्तो सप्तपदी भय सर्व सप्तपदी भय सर्व. शाबास. 7 फेरे करत असते. 7 जिच्या सोबत आयुष्याचा होका पत्करलाय दादा पाटील, ती बायको सुद्धा 10 मिनिटं गिलास घेऊन उभं राहणार नाही. 28 युग झालेत. घरी गेल्या वाचा. बेताडासारखे खपक्या मोबाईल आहेत तुमच्याकडं. पूर्णची पूर्ण युग तुम्हाला मोबाईलवर दिसतील. वाचा वाचा
वाचा तुम्ही तुमचं, तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमची लोक नीट कीर्तन करतील. विठाला विठाला. तुम्ही जितकं गाफिलवाणी बसताल का तितके आमची लोक यालाच्या बेलाला शिमग्याच्या त्याला मग आमच्या असेच म्हणते बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले. उतानी नाही वाचीस का त्यो बी नाही उताना वाचा का. श्रोता सामान्य नाही, दुकानदाराचा देव गिराईक आहे नागरेश्वर, आणि श्रोत्याचा वक्त्याचा देव श्रोता आहे. तुम्ही जितके तात्विक असताल ना तितका आमच्या कष्टाला घाम आला पाहिजे धोत्राच्या. बापरे हिशोबात बोल बाळ्या, माणसं फार हुशार आहेत. आणि असं कधीच समजायचं नाही खालची लोक साधेत, खाली बसणाऱ्यांना बंदी ज्ञानेश्वरी पाठे. खाली बसणाऱ्याला कितीतरी लोकांना गाथेची गाथे पाठेत, पुराणाची पुराण पाठेत, उलट आपल्याला तुकडे पाठेत. विठाला विठाला. हे अजून आपल्याला कळालं नाही. 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांना कळालं. श्रोते किती हुशार असतात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. कथा कीर्तनातला श्रोता प्रत्यक्ष शिवस्वरूप असतो. हे आळंदीतल्या मालकानं त्यावेळेला दाखवून दिले. विठाला बायको सुद्धा थांबू शकत नाही. बायको बायको ज्याच्यासाठी एक टाइम जेवून संपत्ती कमवली का, ज्याच्यासाठी एक टाइम जेवून संपत्ती कमवून ठेवली का, ज्या हरामखोरासाठी, त्याचं नाव पोट्ट, त्याचं नाव मुलगा. ज्या भडव्या अवलादीसाठी आपण एक टाइम उपाशी राहून संपत्ती कमवली का, ती अवलाद सुद्धा जास्त वेळ मायबापासाठी उभी राहत नाही. महाराज विश्व ज्याच्या ताब्यात आहे, जो जगाचा बाप, एकदा वीट फेकल्याच्या नंतर थांबा देवा इथं उभा राहा, अजून म्हणलाच नाही उतरा, तर तोही जगाचा बाप उतरला नाही का. त्याच्या कर्तव्याची पोच पावती तितकी होती, म्हणून त्याच्या कामात त्याच्या शब्दात अडकलाय. यालाच मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा ब्रह्मांडाचा धनी, 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 ब्रह्मांडाचा आई बापाच्या सेवेचं कर्ज. ऋण आहे, ऋण ऋण ऋण. एक सांगू तुम्हाला, बाई महादेवाला किती पाणी घालतीन, बेल वाहतीन, पांडुरंगाला किती पाणी घालून मंजुळा वाहती, आणि कुंकू किती मोठं लावती.